नमस्कार मित्रमैत्रिणींनो, चला तर आज आपण कमी साहित्यामध्ये घरच्या घरी एकदम छान रेस्टॉरंट स्टाईल व्हेज बिर्याणी बनवूयात। शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? तर मी म्हटलं चला आज मी व्हेज पुलाव बनवणार होते, मग आपण सगळ्यांसोबत शेअर करूया रेसिपी। मग मी आत्ताच जाऊन हे सगळं काही सामान घेऊन आले पुलावसाठी लागणार आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, मी म्हटलं चला आता आपण छान पुलाव बनवूया, सगळ्यांना दाखवूया। तर तुम्ही आता शेवटपर्यंत माझी रेसिपी बघा, एकदम छान पुलाव बनवणार आहे। मला आवडेल रेस्टॉरंट स्टाईल, म्हणजे जास्त काही सामान नाही, जे घरात जे सामान आहे त्याच्यातच बनवते मी, ते बाहेरून वेगळं काही आणण्याची गरज नाही तुम्हाला, फक्त बाहेरून एक दही। त्याच्यामुळे तर चला मी पटपट आता हे सगळं कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आणि पुदिना मी घरी लावलेला आहे, तर मी घरचाच पुदिना टाकणार आहे, मला खूप छान वाटते मी लावलेला घरचा पुदिना। इथे कसं मुंबईमध्ये जागा नाही आहे झाडे लावायची, झाडे लावण्यासाठी, तर मला खूप आवडतं, तर मी जेवढं लावता तेवढं लावत असते थोडं थोडं, कोथिंबीर पुदिना असंच। तर मी पुदिना तोडून आणते छान। तर तुम्ही हे पाहू शकता, मी लावलेला पुदिना किती छान सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही, खूपच छान सेंट आहे त्याचा। चला इथे आपण आता साहित्य बघूया। मी एक टोमॅटो घेतलेला आहे छान कट करून, एक आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कांदा भरपूर घ्यायचा, मी ते 3 कांदे घेतलेले आहेत उभे कट करून। त्यानंतर मी 2 मिरे घेतलेले आहेत, 2 लवंग, 2 वेलची घेतलेले आहेत, दालचिनी घेतलेली आहे, तेजपत्ता घेतलेला आहे आणि शहाजिरे घेतलेले आहेत। त्यानंतर मी काजू घेतलेले आहेत, तुम्ही मनुके पण घेऊ शकता। देन मी गरम मसाला आणि त्याच्यामध्ये धनेपूड राहिलेला आहे। पुदिना भरपूर घ्यायचा, कोथिंबीर पण भरपूर घ्यायची। त्यानंतर मी इथे मटर, फ्लॉवर, बटाटा आणि गाजर घेतलेले आहे। आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट मी तुम्हाला पुढे सांगेल, तर तुम्ही बघत राहा। तर जिरे छान तडतडले आहेत आता। इथे तुम्ही बाहेरचा आवाज प्लीज थोडा इग्नोर करा, माझी खिडकी उघडी असल्यामुळे थोडा आवाज येत आहे बाहेरचा। त्यानंतर त्यामध्ये आता हे खडे मसाले टाकायचे, हे मी टाकते। 2 मिरे आहेत, हे 2 वेलची आहेत, 2 लवंग आहे, हे तेजपत्ता टाकत आहे आणि शहाजिरे टाकत आहे। इथे मी 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकत आहे त्यामध्ये, कारण की छान तांदूळ आपला बॉईल झाला पाहिजे, एकदम खळखळ उकळला पाहिजे। आणि इथे 80% तांदूळ शिजवून घ्यायचा आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, थोडंसं जास्ती टाकायचं कारण पाणी आपण त्यातलं काढून घेणार आहोत नंतर। मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेत आहे, त्यामध्ये 2 ते 3 जण खाऊ शकता एवढी बिर्याणी होते। चला तर आता छान पाण्याला उकळी आलेली आहे, आता आपण त्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेऊयात। 10-15 मिनिट छान तांदूळ भिजवून घ्यायचा अगोदर, छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर टाकायचा। आणि आपण टाकलेले जे खडे मसाले होते ते मी काढून घेत आहे, आता त्याचा स्वाद छान उतरलेला आहे त्यामध्ये, ते दाताखाली येऊ नये त्यामुळे तुम्ही काढून घेऊ शकता। आणि तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही राहू पण देऊ शकता, पण मी या ठिकाणी काढून घेत आहे। तांदूळ छान बॉईल होत आहेत आता, तोपर्यंत आता आपण हे सर्व काही फ्राय करून घेऊयात। आधी हे सगळं भाज्या आपण फ्राय करून घेऊयात, फ्लॉवर, देन मटर, पोटॅटो, गाजर पण फ्राय करू शकता तुम्ही। एक 2 ते 3 मिनिट फ्राय करायचं, जास्ती वेळ नाही करायचं, कारण ते नंतर राईस सोबत पण छान थोडेसे स्टीम मध्ये छान होता। इथे स्टीलची कढई आहे, ती खूप लवकर तापते, त्यामुळे मी मध्ये गॅस बंद केलेला आणि स्टीलच्या कढईमध्ये कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं।
तुम्ही पाहू शकता हे खूप छान फ्राय होत आहे। आता हे छान फ्राय झालेले आहे। आता हे परत काढून घ्यायचे सगळे काही। आता मी यामध्ये काजू फ्राय करून घेते गोल्डन कलर येईपर्यंत। तुम्ही यामध्ये मनुके पण घालू शकता। आता सर्वात पहिले यामध्ये उभ्या कट करून घेतलेल्या मिरच्या घालून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात। तर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊयात। ती थोडी फ्राय झाली की लगेच त्यामध्ये उभा कट केलेला कांदा घालून घ्यायचा। आता आपला राईस छान 80% शिजलेला आहे। तुम्ही त्याला थोडंसं तोडून बघू शकता। 80% शिजल्यानंतर तो पूर्ण क्रश होत नाही, त्याचे तुकडे होतात छान आणि ते त्याच्यातलं पाणी मी काढून घेत आहे पूर्णाच्या चाळणीने। तोपर्यंत इकडे आपला कांदा छान फ्राय होत आहे। गोल्डन कलर येईपर्यंत त्याला छान फ्राय करून घ्यायचा। आता सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही। दही बिलकुल पण स्किप करायचं नाही। दही कंपल्सरी घ्यायचं म्हणजे घ्यायचं। दह्याशिवाय बिर्याणी होतच नाही। दही आणि पुदिना कंपल्सरी घ्यायचं। मी इथे अर्ध्यापेक्षा थोडी जास्त वाटी दही घेतलेला आहे। हा कांदा ना खूपच टाइम घेतो फ्राय करायला, पटकन व्हायचं नाही यांनी पण। आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेला। तुम्ही उभा पण कट करू शकता टोमॅटो आणि त्याला पण छान 2-3 मिनिट फ्राय करून घेऊयात। मी असं व्लॉग बनवायचा म्हणून स्पेशल काही आवरत नाही माझ्या स्वतःचं, जसं आहे तसं रिअल मी उभी राहते, त्यामुळे माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करू शकता। चला फायनली टोमॅटो पण फ्राय झाला। आता आपण त्यामध्ये 1 वाटी पुदिना घालून घेऊया। पुदिना भरपूर घालायचा, बिलकुल चिंगटपणा करायचा नाही। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घेते मी आणि बाकीची उरलेली मी नंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे छान फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये गरम मसाला आणि धने पावडर, गरम मसाला मी 1 चमचा आणि धने पूड 2 चमचे घेतलेली आहे। तुम्ही कुठलाही गरम मसाला यूज करू शकता। आणि आता यामध्ये आपण अगोदर फ्राय करून घेतलेलं सर्व मटेरियल टाकून घ्यायचं आणि ते सर्व छान मिक्स करून घ्यायचं।
चला आता आपण यामध्ये टाकून घेऊया दही. आता दह्यामध्ये हे छान 1 मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचे आणि दही टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिट कंटिन्यूअस हलवत राहायचं, म्हणजे दही फाटत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी थोडेसे मीठ टाकून घेत आहे. आपण अगोदर राईस बॉईल करताना त्यामध्ये मीठ टाकलेले होते, त्यामुळे याच्यामध्ये थोडेसेच मीठ टाकायचे, नाहीतर करून ठेवताल खारट आणि मला म्हणताना अशी काय खारट बिर्याणी शिकवली आहे. लगेच किचनवरचा पसारा पटपट उचलून घ्यायचा, मध्ये मध्ये टाइम भेटतो तेव्हा, म्हणजे स्वच्छ राहतं आणि छान वाटतं आपल्याला. आता मी यामध्ये थोडेसे तूप घालणार आहे, 1 ते 2 चमचा. तुपाने खूप छान स्वाद येतो. तुम्ही ऑप्शनल आहे तूप. बघा बरं किती छान फ्राय झाले. आता खूप छान सेंट येतो त्याचा. ही माझी ड्रेसिंग बघा किती क्यूट आहे. आणि मला त्याच्यात कचराच टाका वाटत नाही, नुसती आणली पण काही कचरा टाकला नाही, सो तशीच शोला ठेवून दिली. चला आता मी तुम्हाला सांगते की बिर्याणी मध्ये लेयर कशी सेट करायची. अगोदर 1 ते 2 चमचे खाली छान तूप घालून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये आपण जो बॉईल केलेला राईस होता त्याची पातळ लेयर टाकायची. खाली काही जास्त जाड लेयर टाकण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेले सर्व भाज्या, कांदा वगैरे आहे त्याची एक लेयर टाकायची. तुम्ही यामध्ये पनीर पण ॲड करू शकता. ज्यावेळेस आपण फ्राय केलं होतं सर्व भाज्या त्यावेळेसच पनीर पण फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये पनीर टाकायचं. त्यानंतर परत वरतून एक भाताचा लेयर टाकायचा. भाताचा लेयर झाल्यानंतर परत तुम्ही हे फ्राय केलेल्या भाज्यांचा लेयर त्यावरती टाका. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही प्रत्येक लेयरला तूप पण ॲड करू शकता. हे पहा आता मी यामध्ये तूप टाकत आहे. त्यानंतर वरतून छान कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मी आता लास्टचा लेयर तयार करत आहे. तर परत एक भाताचा लेयर टाकून घ्यायचा. तीच प्रोसिजर रिपीट करायची. आणि तुम्हाला जर फ्राय केलेला कांदा आवडत असेल तर तुम्ही अगोदर थोडा जास्तीचा कांदा फ्राय करून घ्या आणि बाजूला काढून ठेवा आणि प्रत्येक लेयरमध्ये फ्राय केलेला कांदा पण तुम्ही ॲड करू शकता. छान लागतो तो पण. तर चला आता हे उरलेलं सर्व मटेरियल आपण ह्या शेवटच्या लेयरमध्ये टाकून घेऊयात. आता यावरती छान तूप टाकून घेऊयात. आणि छान गार्निशिंगसाठी मस्त सजावटीसाठी कोथिंबीर टाकून घेऊया. स्वाद खूप छान येतो कोथिंबीरचा. मला खूप कोथिंबीर आवडते. मी खूप जास्ती कोथिंबीर वापरते सगळ्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. आणि आता याला असेच एक 10 मिनिट 6 ते 7 मिनिट ठेवले तरी चालेल. छान झाकून, त्याच्यामध्ये वाफ गेली नाही पाहिजे असं झाकून कमी गॅसवरती ठेवायचं. चला 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. ही तुम्ही तशीच ठेवली तरी चालेल. थोडा 10-15 मिनिटं गॅस बंद करून, म्हणजे ती छान त्याच्यामध्ये दम बसतो.
तर आता मी दाखवते तुम्हाला. सेंट तर खूप छान येतोय, पाहू शकता. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल बघू. आणि बिर्याणी आता सर्व कशी करायची मी दाखवते. आपण आता ते याच्यामध्ये लेयर घातलेलं आहे, त्यामुळे ते करताना तेव्हा कॅमेरा सेट करण्याच्या नादामध्ये मी विसरून गेले. मी व्हिडिओ पॉज केलेला आहे म्हणून. मी बिर्याणी काढून घेतली, तुम्हाला दाखवली कशी काढायची, पण मी कॅमेरा सुरू केला नव्हता. आता मी परत दाखवते तुम्हाला दुसऱ्या साईडने की कशी सर्व करायची. ही तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. हे बघू शकता तुम्ही. आता हे सरळ आपण लेयर टाकल्यामुळे असं सरळ चमचा टाकून अशी बिर्याणी काढायची आणि अशी सर्व करायची. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बिर्याणी झालेली आहे, व्हेज बिर्याणी. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल बघून. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा एकदा घरी, आणि कशी झाली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. आणि काही असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय बाय.